नमस्कार सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आहे डॉक्टर भास्कर शिंदे। आज आपण बघणार आहोत की सेल्फ स्टडी करत असताना विद्यार्थ्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। ओके, मग तो नीटची एक्झाम देत असेल किंवा IITची एक्झाम देत असेल तर ह्या जर तीन गोष्टीकडे जर त्यांनी व्यवस्थित फोकस केलं तर 101% की जो काही तो वाचायला लागलाय त्याचा त्याला फायदा होईल। म्हणून ह्या ज्या टिप्स आहेत, 3 लेवल ऑफ मेमरी इम्प्रूव्हमेंट ओके फॉर नीट और IIT स्टुडंट। तर पहिली जी गोष्ट आहे त्याने जे फोकस करणं गरजेचं आहे अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ अंडरस्टँडिंग। एखादा विषय समजणं अतिशय महत्वाचं आहे। मग एखादा विषय जर समजायचा आहे तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर तुम्ही तो वाचत असताना किंवा ते जो कॉन्सेप्ट आहे लिहित असताना तुमचं 100% अटेन्शन असणं गरजेचं आहे, नंबर 1। नंबर 2 की तुम्ही तो जो काय पॅराग्राफ वाचताय त्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे की नेमकं तो जो ऑथर आहे किंवा तो जो लेखक आहे त्याचं म्हणणं काय आहे, तो काय कुठला कॉन्सेप्ट तुमच्यासमोर मांडत आहे आणि त्याचं 360 डिग्रीनं जर विचार केला तर तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये डेफिनेटली त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल। आता अंडरस्टँडिंगचे 3 प्रकार आहे, म्हणजे एखादा टीचर शिकवायला लागलाय ते समजणं हे पण अंडरस्टँडिंग आहे, तुम्ही टेक्स्टबुक वाचताय ते पण तुम्हाला कळलं पाहिजे हे पण अंडरस्टँडिंग आहे, आणि सर्वात महत्त्वाचं खास करून फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला तो क्वेश्चन MCQ विचारलाय तो MCQ कळणं किंवा तो अंडरस्टँडिंग होणं महत्त्वाचं आहे। तिथं कुठली कंडिशन दिलेली आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना सरळ सिंपल क्वेश्चन जर विचारला तर ते समजतात, पण एखादी कंडिशन जर तिथं अप्लाय केली ती जर ठेवली तर ते समजायला अवघड जातं। या तिन्ही लेवलचे अंडरस्टँडिंग तुम्हाला येणं गरजेचं आहे। आणि मी शिकवत असताना किंवा आमचे जे सगळे टीचर आहेत तर विद्यार्थ्यांना तो विषय कळावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। हे नंबर 1 अंडरस्टँडिंग। नंबर 2 जे आहे ते अतिशय इम्पॉर्टंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रास्पिंग। एखादा विषय वाचत असताना तुम्हाला ॲब्झॉर्ब होणं खूप जास्त गरजेचं आहे, तुम्हाला ग्रास्प होणं खूप जास्त गरजेचं आहे। जर तुम्हाला ग्रास्प झाला तरच तो माझ्या लक्षात राहील। मग ग्रास्पिंग साठी काय काय ट्रिक आहे, तर तुम्हाला ते परत 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 वाचावं लागेल, मी त्याला म्हणतो मल्टिपल रीडिंग। ठीक आहे, रिव्हिजन तुम्हाला करावं लागतील, त्याच वेळेस तो विषय कायमस्वरूपी तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन जाईल। तर ग्रास्पिंग अतिशय महत्वाचं आहे, कारण की हे शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे। तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट, कुठली तुम्ही अभ्यास करत असताल तर तुम्हाला तो विषय समजलेला आहे, ग्रास्प पण झालेला आहे, पण अतिशय महत्वाची गोष्ट आहे म्हणजे त्याचं त्या कॉन्सेप्टचं ऍप्लिकेशन। ऍप्लिकेशन म्हणजे तो MCQ मध्ये जर कॉन्सेप्ट विचारलाय तर त्या कॉन्सेप्ट बेस्ड MCQ तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे। मग ऍप्लिकेशन स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला खूप सारे MCQ ची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। ज्यावेळेस मी शिकवतो फिजिक्स किंवा आमचे जे टीचर शिकवतील फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ, तर ते कमीत कमी 100 MCQ ची तयारी करून घेतात पर चॅप्टर। त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथंच तो कॉन्सेप्ट कसा अप्लाय करायचा आहे तर हे समजून जातं। मला सांगायचं की या जर 3 लेवल अंडरस्टँडिंग, ग्रास्पिंग अँड ऍप्लिकेशन हे ज्याला जमलं त्याला सेल्फ स्टडी प्रॉपर जमायला लागली असं म्हणणं आहे। ठीक आहे, थँक्यू सो मच। अशाच वेगवेगळ्या टिप्स मी घेऊन येत राहील। थँक्यू सो मच। लेट्स बीट द नीट अँड IIT।